या फुलाला साधारण गोकर्णाचे फुलं असे मानलं जातं. ह्याचा आकार गोकर्णाचा सारखा आहे म्हणून त्याला गोकर्ण असं नाव पडलं आहे. आणि हा शक्यतो निळ्या रंगाची फुले सर्वात प्रसिद्ध आहेत आणि हे पांढरे आहेत त्या रंगाची जातसुद्धा आढळते. गोकर्णाच्या निळ्या फुलांपासून नैसर्गिक निळा रंग मिळतो. त्यापासून चहा बनवलं जातं. त्यात लिंबू घातल्यावर रंग जांभळा होतो. गोकर्णाच्या फुलाचे फायदे असे आहेत, ते अँटीऑक्सिडंट देतं. मेंदूच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं असतं. त्वचा व केसांसाठी, पचनासाठी हे फुलं खूप छान असतात, खूप चांगले असतात. तर हे फुलं आम्ही बघा सगळे तोडून आणले. हे साधारण वेल असतो याचा, वेलाला येतात हे गोकर्णाचे फुलं. आता आपण याचा चहा कसा बनवायचा हे बघूयात. हे बघा, हे फुलं आम्ही घेतलेत 7-8. ते आपण चांगले धुवून घेतलेत. साधारण 2 कप पाणी आम्ही उकळायला ठेवले. त्या उकळत्या पाण्यात उकळी आल्यावर हे फुलं टाकली. एक दालचिनीचा तुकडा टाकला आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकतात की ह्याचा जो नैसर्गिक रंग आहे, निळा रंग, हे बघा किती छान निळा रंग असा त्याचा तुम्हाला नैसर्गिक रंग आला आहे. आता आपण हा गाळला आहे, गाळून घेऊ. ह्याच्यात आपण थोडंसं लिंबू पिळू आणि लिंबू पिळताच तुम्ही जर कलरचा चेंज बघू शकतात. पर्पल कलर असा त्याचा चेंज होतो. आणि तुम्ही ह्याच्यात साखर आवडीप्रमाणे जे टाकू शकतात ते टाका. मध असेल तर मध टाका, ते चांगलं आधी पौष्टिक होईल. तो चहा अति पौष्टिक होईल मध जर तुम्ही टाकलं तर. हे मग हलवून घ्यायचं. असा चहा नक्की करून बघा. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय.